उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातून आपण पाहतोय उत्तूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जे आहेत ते शिरीष देसाई, त्यानंतर उत्तूर पंचायत समिती गणातून आहेत ते विकास चोते, त्यानंतर भादवण गणातून जे आहेत त्या गाडेवहिनी, अशीच हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. या राष्ट्रवादींचा प्रचार जो आहे हा अगदी जोरात चालू आहे. कोपरा सभा असतील, जाहीर सभा असतील, प्रचार फेऱ्या असतील आणि वाड्या वस्तीवर जाऊन जे कार्यकर्ते भेटत आहेत यांचा प्रचार जो आहे हा अगदी वेगाने चालू आहे. आणि आपण पाहू शकताय, माझ्या त्या साईडून दाखवतो तुम्हाला, पहिल्यांदा डाव्या बाजून दाखवतो, हे जे राष्ट्रवादीचे सगळे खंदे कार्यकर्ते आहेत. ह्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच जी जिल्हा परिषद निवडणूक जी आहे या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार हा चालू आहे. खेडोपाडी जाऊन प्रचार चालू आहे, वाड्या वस्तीवर जाऊन प्रचार चालू आहे. जिथे मतदार भेटेल तिथे पक्षाचा अजेंडा, जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यामागचा अजेंडा, जी विकास कामं केली, जे आपण विकास कामं करणार आहोत, हे सर्व पटवून देण्याचं काम जे आहे ही टीम जी करत आहे, ही मुश्रीफ टीम आहे. आणि यांच्यावरच डिपेंड राहणार आहे की जिल्हा परिषदेची निवडणूक ही राष्ट्रवादी विन होणार की नाही, विन झाली तर त्याला किती लीड मिळेल आणि किती लीड द्यायचं हे या सर्वांच्या या प्रचाराच्या दरम्यान किंवा प्रचार कसा चालू आहे यानुसार कळणार आहे. ही गोष्ट किंवा हा जो प्रचार चालू आहे आणि लीड किती मिळणार आहे, कोण कुठे पुढे आहे, कुठल्या गावात कमी आहे, कुठल्या गावात पुढे आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी ही सर्व टीम आपल्यासोबत आहे. मुश्रीफ साहेबांचे खंदे कार्यकर्ते आहेत. तर राष्ट्रवादीची नेमकी पकड कोणत्या गावावर आहे आणि कशा पद्धतीने त्यांचं ही व्यूह रचना चालू आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने. तर आपण सुरुवात करूया. जे कारखान्याचे संचालक आहेत कानोली गावचे आहेत आणि त्यांचा खूप मोठा प्रभाव हा कानोली गावावर आहे. काय सांगाल? कानोली नवीन मतदारसंघाला जोडले गेलेलं आहे. विकास कामापासून याआधी जी विकास कामं झाली ती चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून झालेले आहेत, राजेश पाटलांच्या माध्यमातून झाले असतील, आईसाहेबांच्या माध्यमातून झाले असतील. आता तुम्ही कागलमध्ये आलेला आहात, मुश्रीफ साहेबांचं मार्गदर्शन असणार, मुश्रीफ साहेबांचा हात तुमच्या कानोलीवर असणार आहे, तुमच्या डोक्यावर असणार आहे. काय वाटते, कसं नियोजन आहे, काय प्लॅनिंग केलं आहे कानोलीकरांनी? खरं तर उत्तूर जिल्हा परिषद आपला मतदारसंघ नवीनच आमच्या गावामध्ये समाविष्ट केल्यानंतर प्रथमतः ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होऊ घातलेली आहे. तर साहेब, खरोखर आम्ही या भागामध्ये एवढ्या लोक आम्ही खुश आहोत की ज्या पद्धतीनं आईसाहेब असतील, आमदार राजेश पाटील असतील, नंदाताई असतील किंवा स्वर्गीय बाबासाहेब खोपेकर असतील, त्यांनी विकास केला नाही असं नाही, पण जे मुश्रीफ साहेबांनी ह्या भागाचा जो विकास केला आहे त्या विकासाच्या अनुषंगानं आमच्यातील सर्व लोक आमचे नेते माननीय मुश्रीफ साहेबांच्या पाठिंबा देऊन लोकांना एवढंच माहिती आहे की मुश्रीफ साहेबांच्या शिवाय विकास होत नाही. त्यामुळे सगळी जनता ही मुश्रीफ साहेबांच्या पाठीशी राहून उद्याच्या होणाऱ्या 7 तारखेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून निश्चितपणाने दोन्ही उमेदवारांना विजयी करतील यात ती मात्र शंका नाही. कानोलीमध्ये काय वाटते, किती टक्के राष्ट्रवादीचे उमेदवार जे आहेत मतं घेतील आणि कितीचं लीड मिळेल? साहेब, खरं तर बघायला गेलं तर आमचा राष्ट्रवादीचा जो गट आहे तो आहे तसा आहे आणि विरोध पक्षामध्ये 2 गट, एक धनुष्यबाण आणि कबशी असे गट. त्यामुळे आम्ही किमान साहेब 60% मध्ये राहू, बाकीचे 40% मध्ये राहू. काय म्हणताय पेंढरवाडीमध्ये आजच्या घडीला राष्ट्रवादीची काय परिस्थिती आहे? आजच्या घडीला राष्ट्रवादीची 60% मतदान घेणारी परिस्थिती आहे. 60%. 60%. काय म्हणताय, कशावरून 60% पेंढरवाडीकर राष्ट्रवादीला देतील? गेली 20-25 वर्ष आम्ही राष्ट्रवादीचं काम करतोय. राष्ट्रवादीच्या इथं स्थानिक जो 2 नंबर फळीतील जे नेते मंडळी आहेत, धुरेसाहेब असतील, शिरीष देसाई असतील, ही मंडळी यांच्या माध्यमातून मुश्रीफ साहेबांच्याकडं ज्या ज्या कामाबद्दलच्या मागणी असेल ती त्यांच्या समवेत आम्ही जाऊन वेगवेगळ्या कामाच्या मंजुरी आणलेल्या आहेत. या भागात आंबेओळसारखं धरण झालं, त्या भागात अक्षरशः आमच्या गावाला तर पिण्याच्या पाण्याची अतिशय तीव्र टंचाई होती. एकेकाळी तर टँकरनं पाणी पुरवठा व्हायचा पेंढारवाडीला. आता पाणी आहे, आता पाणी भरपूर आहे. पुन्हामुळे आहे इथल्या राष्ट्रवादीच्या पक्षामुळं आणि विशेषतः आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या विशेष प्रयत्नामुळं हे आंबेवळचं धरण झालेलं आहे. त्याचबरोबर ह्या धामण्याच्या पठारावर निसर्गोपचार मेडिकल कॉलेज इथं झालेलं आहे. ह्या भागात एक मेडिकल हब निर्माण होण्याची कुवत केवळ मुश्रीफ साहेबांच्यामुळे झालेली आहे. इथल्या भागातील तरुण पुण्या मुंबईला किंवा महागड्या मेडिकल साईडला जाणं शक्य नव्हतं, पण ह्यामुळं ह्या भागात वेगवेगळे डॉक्टर तयार होतील. ह्या भागात उत्तूरच्या परिसरात साहेब थोडक्यात सांगतो, सगळी कामं ही मंत्री मुश्रीफांनी केलेली आहेत आणि श्री गणेशा केलेला आहे मेडिकल हब करण्याचा. गावामध्ये काय होते थोडक्यात? गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं आम्ही जी मागणी कामाची करू ती मागणी गावातील कामाची पूर्तता होत असते. मंदिरं असतील, रस्ते असतील, गटर असतील, जे काय मागेल ते काम आम्हाला बऱ्याचशा पद्धतीचं काम झालेलं आहे. एकंदरीत पाहिलं तर मुश्रीफ साहेबांची जी ग्राउंडला टीम काम करते, उत्तूर परिसरामध्ये जी काम करते ती चांगली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काय हालेवाडीमध्ये काय परिस्थिती आहे? हालेवाडी गावामध्ये साधारणतः आता विरोधकांच्याकडे काय हे आहे ना, पण आपण 70% जाऊ. कारण हालेवाडी
मध्ये असा कुठलाही घर राहिलेलं नाही, तिथं बांधकामावर झालेलं नाही, पेन्शन झालेलं नाही, गावातले रस्ते असतील, गटार्स असतील, जल जीवन मिशन योजना असतील. त्यामुळं पुढच्या 15 वर्षाची तरतूद मुश्रीफ साहेबांनी अगोदरच करून ठेवलेली आहे. त्यामुळं विकासावर कोण मत मागायला आलं तरी सगळे आमचे मतदार सांगतील आमचा विकास ऑलरेडी झालेला आहे आणि भविष्यात आमचा इथं ह्या भागात फक्त कागद मुश्रीफ साहेबांचा कागद पॅटर्न चालतो, बाकी काय पॅटर्न चालत नाही. त्यामुळे विजय निश्चित आहे. फक्त आपण मतमोजणीच्या दिवशी पुन्हा आमची बाईट घ्या आणि हेच मत पुन्हा असेल. हालेवाडीमध्ये काय चालणार, कोणाचा पॅटर्न चालणार? आलेवाडीमध्ये संजय हेजरे आणि राष्ट्रवादीचा पॅटर्न चालेल. नक्की नक्की विरोधकांनी कामं केली नाहीत गावात? विरोधकांनी काम करणारे जे विरोधक होते तेही आजही आमच्या पक्षात आहेत. त्यामुळं आज त्यांच्याकडं प्रतिनिधी नाहीत. आत्ता उभारलेल्या विरोधकांनी कामं केली नाही? नाही, कोणीच नाही. काय काम केले? हालेवाडीमध्ये काय काम? काही नाही. फक्त राष्ट्रवादीने केले. हो, राष्ट्रवादी हा प्रत्येक गावामध्ये प्रस्थापित गट आहे आणि आम्हाला कुठं शोधायची गरज नाही. आणि प्रत्येक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हाडाची काढणे रक्ताचं पाणी करून या उमेदवारांना विजयी करेल. काय म्हणताय, काय परिस्थिती आहे फोरवाडवाडीला? आता सध्या म्हणजे असं आमचं छोटंसं गाव आहे, एक 450 मतदारचं. माझ्या गावामध्ये गेली 5 वर्षामध्ये मुश्रीफ साहेबांनी कमीत कमी 1.5 ते 2 कोटीचा निधी दिलेला आहे. देवळे असतील, हॉल असेल, पाण्याची असेल, रस्ता, पानंद असते, सगळे ग्रामपंचायत. हुमरा किती? हुमरा एक 150. हुमऱ्याला 1 लाखचा निधी म्हणजे 1.5-2 कोटीचा निधी दिलाय. येस. बरोबर. हो हो. काय वाटते साहेबांच्या कामाबद्दल? आमच्या साहेबांच्या कामाबद्दल म्हणजे सर्वच आमच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत 30 ते 35 वर्षामध्ये राष्ट्रवादी राष्ट्रवादी. काय म्हणताय होन्याळीला काय काका? होन्याळीला राष्ट्रवादी सत्ता जरी विरोधक गटाचा असली तरी मतदान हे मुश्रीफ साहेबांच्याकडे बघून 55-60% नक्कीच पडणार आणि उमेदवार नक्कीच निवडून येतील. काय बरं असं का म्हणताय? विरोधी पॅनेलकडे सत्ता आहे म्हणताय, ग्रामपंचायतच्या सत्तेच्या माध्यमातून काम करत नाहीत? काम तितकीशी झालेले नाहीत. पानंद रस्ते आता हाती घेतलेत ते अर्धवट आहेत, पण इतर काही कामं नाहीत. आता उमेश आपटेंनी केलेत कामं, पण ती कुठली लोकांच्या वैयक्तिक गरजेची कामं केलीत. पण विकास कामं जी आहेत ती पूर्ण मुश्रीफ साहेबांनी केलेत. त्यामुळे मुश्रीफ साहेबांनाच मतदान करतील, कारण का जिल्हा परिषद पंचायत समिती ही मुश्रीफ साहेबांच्या ह्याच्याखाली पूर्ण कामं विकास कामं करतील. लोक नाराज आहेत ग्रामपंचायतच्या कारभारांच्यावर? हो, थोडेफार नाराज आहेतच. ती लोक त्यांचं विरोधी गटाचं लीड करतायत. लीड ते आता सध्या ते शिवसेनेकडे आहेत. त्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हे असते, पण प्रत्येक वेगळे वेगवेगळं असते का? वेगवेगळं असते प्रत्येक वेळी वेगवेगळं. कुठल्या कोणाकडे आहेत ती? आता ते शिवसेनेकडे आहेत, धनुष्यबाण शिवसेनेकडे. हा, एकनाथ लोक शिंदे. हे सगळं जाणून आहे, हे सगळं जाणून आहेत लोक. म्हणून लोक काय करणार? लोक काय विकासाचं काम करणाऱ्या नेत्याला किंवा त्यांच्या फळीला निवडून देतील. कसं झालंय राष्ट्रवादीचं काम? ज्यावेळी मुश्रीफ साहेब आमच्या मतदारसंघात ज्यावेळी आली तेव्हापासूनच गावचा विकास झाला. त्याच्या आधी कधी विकास व्हायला नव्हता. तर मग याआधी कुठे गाव होतं मतदारसंघ? हे आपलं आजरा चंदगडला होतं. काहीच विकास झाला नव्हता. विकास काही नाही. मुश्रीफ साहेब आल्यानंतर किती विकास झाला? तरी 3-4 कोटीचा आता विकास झालाय 3-4 गावामध्ये. कोटी. होय, सगळे नळ पाणी पुरवठा म्हणजे बोर मारून दिली. गावात पाणी मिळत नव्हतं, ते बोर मारून दिल्यामुळे पाणी, नदीचं पाणी 2-3 महिने आटायचं, त्यानंतर पाणी प्यायला नसायचं. आता प्रत्येक गावाला मी बोर मारून दिले. म्हणजे वाडी सोहायवाडी म्हणून आहे, तिथं बोर मारून मोटर जोडून वाड्या वस्त्या सुधारल्या, सगळ्या सुद्धा पाण्याची सोय झाली. पाण्याची सोय झाली. किती टक्के मतदान व्हायला पाहिजे? आता आमचं 60% मला व्हायला पाहिजे. किती कोटीची कामं झाली? 4 कोटीची कमाल. 4 कोटी. हो. खूप चांगलं. 4 कोटीची कामं झालेली आहेत. मंत्री मुश्रीफांच्याकडे पाठपुरावा तुम्ही जोरदार केलेला दिसतोय. काय म्हणताय, कुठलं गाव? महागोंड. काय म्हणताय महागोंड मध्ये काय आहे? महागोंडमध्ये माननीय साहेबांच्या मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून प्रचंड अशी विकास कामं झालेली आहेत. आणि विरोधकांचं जर सांगायचं झाले तर त्यांच्याकडे सांगण्यासारखं असं एकही काम नाही की आम्ही एखाद्या गरिबांची योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. जे आम्ही साहेबांच्या माध्यमातून, माननीय राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून जे तळागाळातल्या गोरगरिबांच्या पर्यंत जी योजना पोहोचवलेल्या आहेत, बांधकाम कामगार असतील, पेन्शन योजना असतील, अशा बऱ्याचशा योजना, त्या योजनांच्या ह्याच्यावरती जर आम्ही विचार केला तर आम्ही 50% पेक्षा जास्त आम्ही मागोंडमध्ये मतदान नक्कीच देऊ. आणि भविष्यात 10 वर्षाचा जो पाठिंबाचा जो इतिहास जर बघितला, जे काम झालं नाही त्याच्यापेक्षा जास्त कामं आम्ही ह्या राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून पुढील 5 वर्षामध्ये आपण ते नियोजन केलेलं आहे. नक्कीच आम्ही ते पूर्ण करू. आणि नक्कीच आमच्या गावातील जी जनता आहे, प्रामाणिक सुज्ञ जनता आहे, ती नक्कीच यावेळी राष्ट्रवादीला मतदान करतील.
तर असा विश्वास आहे. ग्रामपंचायतीवर सत्ता कोणाची? ग्रामपंचायतीवर सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहे. राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्याच्या आधी कोणाची होती सत्ता? याच्या अगदी स्थानिक आघाडी होत्या. स्थानिक. त्या आम्ही 30 वर्षाची सत्ता गेल्या वेळी 7-0 करून आम्ही राष्ट्रवादी सत्ता एक हाती आणली होती. राष्ट्रवादीना तुम्ही परिवर्तन केलं. परिवर्तन केलं होतं. बरं, परिवर्तन झाल्यानंतर किती कोटीचा निधी आला? जवळपास 11 ते 12 कोटीचा निधी आम्ही 11 ते 12 कोटी झाला. मागूनमध्ये यशस्वी झालोय. आता जवळपास आम्ही 1,70,00,000ची पानंद रस्ते, तुमच्या गावाने किती द्यायला पाहिजे मतदान? सरासरी विचार केला तर 70% पेक्षा जास्त द्यायला पाहिजे. 70%. 70% पेक्षा जास्त. उमेदवारांच्या तुलना केली तर कुठला सरस वाटतो? आता सध्याच्या पहिल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन्ही उमेदवार हे तुल्यबळ आहेत आणि चांगले प्रामाणिक बरं. आणि लोकांच्या समस्या जाणून घेण्यासारखे आहेत. मागोनकर किती देतो मला? 50% पेक्षा जास्त देतील. बाकीचे 50% आमचा अंदाज आहे 60 ते 70% जायला पाहिजे. पण 40% दोघे. चला, 60% राष्ट्रवादीकडून तुमचे. काय म्हणताय मडिलगीमध्ये काय वातावरण? जे गाव मुश्रीफ साहेबांनी दत्तक म्हणून घेतलंय त्या गावामध्ये फक्त मुश्रीफ साहेब. मुश्रीफ साहेब. हो. किती कोटीची कामं झालीत? साधारण एक 15 कोटी प्लस. 15 कोटी. हो. जनता समाधान आहे. अतिशय समाधानी. अजून काय राहिलेत काय कामं? अजून कोटी लागणार काय? राहिलेली कामं शोधावी लागायला लागलेत. शोधायला लागले. त्याच्यामुळं शिल्लक काही ठेवलंच नाहीये. ठेवलं नाही. काय होईल? मडलग्यामध्ये साधारण 2100-2150च्या आसपास मतदान होईल. बरं. पैकी 1200 प्लस ही मडलग्यातली राष्ट्रवादी 100% घेणार. 1200 प्लस. प्लस. महिला कोणाच्या बाजूला? लाडक्या बहिणी. जे गाव दत्तक मुश्रीफ साहेबांनी घेतलंय तिथं संपूर्ण जनता मुश्रीफ साहेबांच्या बाजूने आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, श्रावण बाळ म्हणून ज्यांची पदवी आहे ते आजी आजोबा सगळे मुश्रीफ साहेबांच्या सोबत. साहेबांच्या 100%. आपलं गाव भादवण. काय म्हणताय? भादवणमध्ये काय वातावरण आहे? भाजपमध्ये आता जवळजवळ 2 उमेदवार स्थानिकचे आहेत. स्थानिकचे उमेदवार असल्यामुळे चढाओढ ही लागलेलीच आहे. बरं. परंतु कसं आहे, भाजप गणामध्ये जवळजवळ 2 कोटीहून अधिक मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून, मुस्लिम साहेबांच्या सहकार्यातून शिष्यवृत्ती मिळवून दिलेली आहे आमचे जे गाडे उमेदवार आहेत. पण आता सध्या परिस्थिती अशी आहे की मुस्लिम साहेबांच्या कामाच्या या सगळ्या या सहकार्यामुळं आम्ही जे गावामध्ये फिरलो त्या सगळ्या या माध्यमातून आम्हाला असं वाटतं की 60% प्रमाण आमची राष्ट्रवादी भाजपमध्ये काम करेल. उमेदवार जे आहेत ते तुमचे कोण? उमेदवार आमचे शेजारी. कसं चालतंय राष्ट्रवादीचं काम? किती कोटीचा निधी आलाय? भाजपमध्ये आता कोटीचा निधी म्हणजे सुरुवातीला आमची काही सत्ता नव्हती. गेल्या टायमाला संजय पाटील वगैरे यांचे अविश्वास ठराव ह्या गोष्टीमध्ये तो बराचसाच हे गेला. सत्तेवर हे नसल्यामुळं तरी पण साहेबांनी बरीचशी विकास कामं त्या भागात केलेली आहे. काय वाटते राष्ट्रवादी किती? राष्ट्रवादी 60%वर आहे. राष्ट्रवादीचे हे जे आहेत हे खंदी कार्यकर्ते आहेत. यांच्या मार्फतच गावातली राष्ट्रवादी टीम असते ती राजकारणामध्ये सक्रिय होत असते, समाजकारणामध्ये सक्रिय होत असते. मुश्रीफ साहेबांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. हे सोडून सुद्धा अजून गावातील काही कार्यकर्ते असू शकतात. पण या लोकांच्याकडे खूप चांगलं मॅनेजमेंट आहे, खूप चांगली व्यूहरचना आहे, जेणेकरून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून ते मुश्रीफ साहेबांच्या तालमीत तयार झालेले आहेत. त्यामुळे आता आपण पाहिलं तर अनेक 10-12 गावातील लोक हे आपल्यासोबत होती, ती जोडलेली होती. त्यांनी केलेलं काम, मुश्रीफ साहेबांनी केलेलं काम, अजेंडा आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण गेल्या 10 मिनिटापासून ऐकतोय. आणि अशा पद्धतीने आपण पाहिलं तर उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचंच पारडं जड असल्याचे दिसत आहे. आणि हे जे पारडं जड असल्याचे दिसत आहे, खऱ्या अर्थाने 9 तारखेला गुलाल देखील हा राष्ट्रवादीचा असणार आहे असं त्यांच्या बोलण्यातून वाटतं. आणि तसं ते प्रयत्न देखील करत आहेत. गडिंग्लज होऊन लाईव्ह टुडेसाठी नितीन मोरे.